भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झालाय। हा व्हिडिओ शिरपूर मधील असल्याचा दावा केला जातोय। शिरपूर शहरातील एका दूध विक्री दुकानातून खरेदी केलेले दूध काही तासांमध्येच खराब झालं। विशेष म्हणजे हे दूध उकळल्यावर ते अक्षरशः रबरासारखं झाल्याचं एक महिला या व्हिडिओतून दाखवून देतीये। हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांनी कारवाईची मागणी केली। या व्हिडिओमुळे बाजारामध्ये विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। धुळे जिल्ह्यातील हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भेसळयुक्त दुधाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। दूध उकळल्यानंतर हे दूध रबरासारखं झालंय। एक महिला हे दूध कशा पद्धतीने रबरासारखं झालंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे। आणि हाच व्हिडिओ धुळे जिल्ह्यामध्ये व्हायरल झाला, त्यानंतर स्थानिकांनी कारवाईची मागणी केली आहे। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी दीपक बोरसे यांच्याशी। दीपक, हे काय सगळं प्रकरण आहे? दूध हे रबरासारखं झालेलं दिसतंय। हे पॅकेटचं दूध होतं की डेअरीवरून आणलं होतं? नेमकं काय सगळं प्रकरण? एकूणच जर आपण त्या दृश्यांमध्ये जे पाहतोय तर खरं तर हा जो सगळा प्रकार आहे हा धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या ग्रामीण भागातला आहे। आणि जी महिला दिसते तिचं असं म्हणणं आहे की जो व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर खरं तर व्हायरल झालेला आहे। आणि या व्हिडिओमध्ये हे जे दूध आहे ते एका डेअरीमधून आणलं गेलं होतं, दुकानातून आणण्यात आलेलं होतं आणि ते गरम केल्यानंतर ते फाटलं आणि अगदी रबरासारखं ते ताणलं जाते। अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे। आणि हा समोर आल्यानंतर गावकरी सुद्धा त्या सगळ्या प्रकरणामध्ये आश्चर्यचकित झाले की दूध जे आहे ते अगदी रबरासारखे होडलं जाते। त्यामुळे प्रचंड भेसळ या दुधामध्ये झाली का असा एक प्रश्न निर्माण होतोय। आणि हे दूध ज्या दुकानातून आणलं गेलं होतं त्या दुकानदारावर कारवाई करण्यात यावी अशी एक जी मागणी त्या गावकऱ्यांची संबंधित महिलेची देखील आहे। खरं तर बघायला गेलं सध्या दिवाळी सुरू आहे आणि दिवाळी सणाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर दुधाचे जे प्रोडक्ट्स आहेत, दूध असेल, त्यावर मावा असेल, पनीर असेल, याची मोठी मागणी असते आणि याची खरेदी विक्री पण होत असते। आणि अशा सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे फूड अँड ड्रग्स आहे। फूड अँड ड्रग्स जो आहे तो या फूड अँड ड्रग्स मध्ये खरं तर त्यांची एक जबाबदारी असते या सगळ्या प्रकरणावरती लक्ष ठेवणं, त्यांचे सॅम्पल्स घेणं, कारवाई करणं। मात्र धुळ्यात अशी कोणत्या प्रकारची जी कारवाई ती ऐन दिवाळीमध्ये झालेली या ठिकाणी पाहायला मिळत नाही। किंबहुना त्या संदर्भातली जे सर्वेक्षण असेल, त्याबद्दल तपासणी असेल, ती देखील होत नाही। त्यातल्या त्यात आता हा जो काही सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे खरं तर फूड अँड ड्रग्सच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर आता खऱ्या अर्थाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणं गरजेची आहे। आणि नेमकं हे दूध कुठून आणलं होतं आणि या दुधामध्ये नेमकी काय भेसळ करण्यात आली, कुठले केमिकल्स वापरले गेलेत का, नेमका हा सगळा प्रकार काय, त्यामुळे गावकऱ्यांनी खरं तर या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली। आणि हे दूध नेमकं कुठून आलं आणि याच्यात भेसळ आहे का, या सगळ्या प्रकरणाची तपासणी करण्याची जी मागणी त्यात होताना दिसते। बरोबर दीपक, या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काही अपडेट्स असतील तुमच्याकडून आम्ही जाणून घेऊयाच, पण तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।